बघायचे। सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करूया। मुंबईमध्ये आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी आता आंदोलनास बंदी घालण्यात आली आहे। किमान 7 दिवस आधी पोलिसांकडे अर्ज करणे आता बंधनकारक करण्यात आले। आझाद मैदान देखील आता केवळ एका दिवसासाठी आंदोलनाची परवानगी दिली जाईल। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही परवानगी दिली जाईल। शासकीय कामकाज असेल त्याच दिवशी आंदोलनाची मुभा असेल। शनिवारी आणि रविवारी आंदोलनाला परवानगी देण्यात येणार नाहीये, तर संध्याकाळी 6 नंतर आझाद मैदान रिकामं करावं लागणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा मुंबईमध्ये आंदोलनाच्या तयारीत असतानाच आता दक्षिण मुंबईतील आंदोलनांसाठी राज्य सरकारनं नवे नियम आता लागू केले। त्यानुसार दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन, मोर्चा, धरणे किंवा निदर्शनांसाठी आझाद मैदान हे एकमेव ठिकाण निश्चित करण्यात आलंय। तर कोणत्याही आंदोलनाला एकाच दिवसाची परवानगी दिली जाणार आहे। अधिकचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। आझाद मैदान वगळता इतर कुठेही आंदोलन करता येणार नाही। आझाद मैदानातही केवळ एका दिवसासाठी परवानगी मिळणार। आझाद मैदानात सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी मिळेल। शासकीय कामकाज असेल त्या दिवशी आंदोलनाची मुभा असेल। शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाची परवानगी नसेल। संध्याकाळी 6 नंतर आझाद मैदान रिकामं करणं अनिवार्य असेल। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भातली